नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आजचा आगल्या वेगळ्या व्हिडिओ असा होणार आहे आपला जंगल सफर। आणि आज थोडं पावसाने ऊन पडल्याने तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय आपल्याला गोष्टी घडणार आहे ते मला देखील माहित नाही। बघूया आजचा तुम्ही देखील कंटिन्यू राहा। तर चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आज थोडं काय पाऊस वगैरे नाही आहे, त्यामुळे आम्ही सहज जंगल सफर करण्यासाठी जातोय। चला मंडळी, हे बघा आज थोडं ऊन पडलं नाही पावसानं। चला, पोरं सगळी पुढे गेलेत आणि इकडे बघू शकता समोरच मस्त अशी बघा रस्ता बघा कसा झालाय, दोन्ही साईडला असं गवत हिरवगार, जबरदस्त आजचं वातावरण झालंय। आणि ह्या पावसातून पोरं म्हणालेत आपण भिताडीमध्ये जाऊया, म्हणजे आपण गणपती विसर्जन करतो त्या ठिकाणी। पोरं म्हणतात पोहायला, म्हणजे आज मी पोहणार नाही, खरं तर माझी देखील तब्येत थोडी बरोबर नाही आहे। तर बघूया, यांचा आनंद घेऊ आणि या पुढं कंटिन्यू राहा आणि कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते देखील या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। चला, पोरं बघा पुढं गेलेत। तर चला मंडळी, आता फायनली आता आपण जाणार आहोत भिताडीमध्ये। आणि गेलो होतो आर्यनच्या घरी, खरं तर कुत्रे वगैरे आले होते, त्या दोघांना देखील आणलेलं आहे। तांबडा एक आलाय आणि याला पांढऱ्याला आणलेलं आहे। चला, आज थोडं ऊन असल्यामुळे आहे ना, असं बाहेर वातावरणात मी आता फिरायला आहे ना एकदम भारी वाटतं, जबरदस्त। चला, जाता जाता आपल्याला इकडं अळूची पानं भेटलेली आहे, ते बघा यांचं तेरण होतं ना, एक नंबर अळूचं फटफट म्हणतात त्यांना। हे बघा, हे देखील ब्लॅकमध्ये आहे, हे अप्रतिम लागतं, चविष्ट। चला बघा कसला आज चकवा पडलाय उन्हाचा। आज पाऊस नाही ना, तेव्हा भारी वाटतंय, जबरदस्त असं वाटतंय वातावरण। तर मंडळी, इकडे खालती बघू शकता, इकडे झऱ्याचा असा मस्त खळखळाट आवाज येतोय बघा। झऱ्याचं तिकडे खालती आहे, आपण तिथे खालती जाणार आहोत गणपती विसर्जन करतात तिथे। आणि हा इथून असा पाऱ्या आलेला इकडून सरळ पेट खालती। चला, अरे कुत्र्या धुणार आहेस का? हा बघा, इथं हा एक पांढरावाला बंडू आलाय। चल, हा बघा इथे एक असा झरा वरनं आलेला ना, तर इथून दिसतोय बघा। आणि हे बघा बाहेर बघू शकता। तर मंडळी, जाता जाता आपल्याला आहे ना भारंगीची भाजी मिळाली। ही बघा, अशा भारंगीची भाजी ही देखील कोळी टाकून एकदम अप्रतिम होते। आणि ह्या खरं तर पट्ट्याला आहे ना भारंगीची भाजी असते ना, भरपूर गावते राव। हे बघा इथे देखील फुलं दिसतात भारंगीच्या भाजीची। चला, इकडे देखील अशी भरपूर गावते। अच्छा, अजून टाकली वगैरेची तुम्हाला देखील दाखवतो भाजी थोड्या वेळेला नंतर। बघा बोलत बोलत आपण भिताडीत पोचलो। हे बघा इथे देखील फुलं आलेली दिसत आहेत, जबरदस्त फुलं दिसतात एकदम ब्ल्यू कलरमध्ये। हा बघा, इथं आमचे गणपती विसर्जन करतात। हे बघा, जास्त पण खोल नाही, गुडघ्या एवढं पाणी असेल। चला खालती जाऊया ना। चला, अशी मंडळी आहे ना, रानातून या निसर्गाच्या सानिध्यातून फिरण्याची जी काही मजा असते ना, काही वेगळीच असते राव। नेचर खाली हा बघा, बंडू मस्ती करतोय पाण्यात। हे चल मंडळी, फायनली आपण भिताडीमध्ये पोचलेलो आहोत। आणि इकडे बघू शकता, ही बघा ही जी वनस्पती दिसते पाण्यातली, जी लाल रंगाची झाडं आहेत ना, त्यांच्या खालती जे किरव्या असतात बारीक बारीक लपलेल्या, ते बघा इथे देखील भरपूर आहेत। हे फक्त मूळ हात घालायचे फक्त त्याच्यामध्ये। आणि हे छोटे छोटे मासे हे बघा, अजून तिथे भरपूर असतील। चला, आणि हा पूर्ण इकडं कातळ, आणि हवा सुटली ना अक्षरशः विचारू नका। हे बघा अशामध्ये किरव्या असतील।
बघा आर्यन बघा इकडे किरव्या सुचतो इकडं. या लाल जी वनस्पती असते ना, मला त्याचं नाव आता काय माहीत नाही, पण याच्यामध्ये किरव्या असतात. आणि इकडं यांचे गणपती विसर्जन करतात. कुत्र्याची मस्ती बघा. त्याला तिकडे बांधून ठेवलेलं आहे. हा सेट. फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमच्या बिदाडीच्या स्पॉटवर एक. आणि इथं जे पोहण्याचा आनंद असतो ना, काही वेगळाच. या निसर्गाच्या सानिध्यात हे बघा, जणू काही हिरवा सृष्टीवर हिरवागार शाडू टाकलेला आहे. आणि आकाशात निळ्या रंगाचे ढग दिसत आहेत. जबरदस्त आजचं वातावरण आहे. हो, ह्या खळखळ पाण्याचा आवाज, त्याचबरोबर पोराने असली मजा केलेली. या वाहत्या पाण्यामध्ये आर्यन झोपलेला आहे. आणि त्याचबरोबर बाजूलाच आम्ही कुत्रा बांधून ठेवला, कारण कोणाच्या अंगावर जाऊ नये म्हणून. मुलांनी आंघोळ केली, त्याचबरोबर आर्यन देखील आता कुत्र्याला धुण्यासाठी नेतोय. कुत्र्याला आंघोळ करायची म्हटली तर कुत्रा देखील आम्हाला भारी पाडला. वाटला होता, पण बटर निघाला कुत्रा. कसा बसा आर्यनने त्याला पाण्यात टाकला आणि त्यानंतर कुत्रा पोहायला लागला. आणि अशी गावाकडची अशी मजा असते काही. बघा आमच्या गावाकडचा कोकणातला चार्ली बघा. मगातपासून कुत्रा ओरडत होता मला बोवा सोड, तर त्याचबरोबर हा कुत्रा पोहण्यासाठी आर्यनने ढवात टाकलेला आहे. आणि थोडासा ढव छोटा असल्यामुळे आर्यन आणि कुत्रा एकदम असे वाटले वाटले दोघंजण फिरत आहेत. आणि त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये तांबडावाला बंधू आपल्याला इथं आपल्यासोबत आहे. हे मस्त असा झुलझुल वारा सुटला आहे. आणि कुत्र्यांची आंघोळ तर झाली, त्याचबरोबर आर्यन म्हणाला आता मी एक शेवटची डाय टाकतो, चला. घरामध्ये लाकाच्या वाता सांगणारा आमचा श्रीनंद म्हणालो मी पेवतो, पण पोहायला आणलं तेव्हा पोहायचं नाव नाही घेत. मंडळी आता खरं तर स्पॉटला पोचले. खरं मुलांच्या वगैरे आंघोळी वगैरे झालेले आहेत. आणि थोडंसं आता ढगाळचं वातावरण झालं होतं, त्यामुळे मोबाईल खिशामध्ये ठेवला होता भिजू नये म्हणून. आणि आता ऊन पडलेलं आहे, थोडं वेळ ऊन पडला नाही, एकदम चकवा असा. आणि त्याचबरोबर पोहणाऱ्या मुलांच्या काय डोक्यात आलं काय माहीत, आता पाण्यामध्ये देखील आता योगासनं करायला लागलेत. तो बघा कुठे गेलाय. आणि हा आपला कातलावरच आंघोळी करतोय, पुढे जायला त्याची फाटते. मंडळी तुम्ही देखील अशा स्पॉटवर अशा कोणत्या ना कोणत्या पोहायला जाता का, मला कमेंट करून आवर्जून कळवा. आणि ह्या गावाकडचं सुख काय असतं ना, ते काही वेगळंच असतं. शब्द देखील अपुरे पडतील वर्णन करायचं म्हटलं तर. जबरदस्त असं वातावरण आहे बघा, जकास. आणि त्यामध्ये या पाण्याची खळखळाट आणि बांधामध्ये खातोय. आजपर्यंत मी पाहिलं होतं गाय वासरं वगैरे गवत खातात नाही, आमचा बंडू पण गवत खाते वाटतं. तो बघा. मंडळी आता फायनली आता पाऊस वगैरे आता येतोय बघा, वरच्या या साईडून असा धरलेला आहे पाऊस. आणि त्यानंतर आपला वर्ण पांढऱ्या बंडू काय तो बघा. तर मंडळी आता घरी जाणार आहोत आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं. आणि हा आता मस्ती करतो इकडे पाण्यामध्ये श्रीनंद. आणि इकडे बघा मस्त अशी फुलं बघा कशी आली ती, जबरदस्त. फायनली मंडळी आता घरी चाललो आहे. आणि हा छोटासा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही देखील गावाकडे अशा काही करामती करत असाल ते देखील मला कमेंट करून आवर्जून कळवा. तर मंडळी आय होप हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. कोकण आपल्यातच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या.